तर कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम लय भारी झाला तो. हा ना, बाहेरचे आले ते घाटावर. सगळे आलते ना, सगळे आलते ना. पण आता सगळे एकत्रच सगळे. आता सगळे येतून सगळे म्हणजे कशी एकच हाताने कशी जेवतात अशी व्हायला पाहिजे हो. सगळी वाडी आता एक आली. एकत्र. बरोबर आहे. बघा, ही त्यांनी भावना व्यक्त केली आहे की कशा प्रकारे ह्या मंदिराने, भूषण पाटील यांनी जे काही मंदिर उभं केलं त्यांनी गाव कसं गाव एक आलं, सगळ्यांनी एकत्र आणलं. हा, यांनी पण त्यांना सपोर्ट दिला आणि ते पण आता यांना सपोर्ट देतात. इतका मोठा खर्च आजच्या ह्याच्यात कोण करत नाही, परंतु कोणीतरी कुठेतरी एक वीट देतो, कोणतरी डबर देतो, कोणतरी काहीतरी कळस देतो, परंतु भूषण पाटील यांनी अख्खं मंदिर उभं केलेलं आहे. नाही 20 फूट खोदला आम्ही याला हे करायला फाउंडेशन. काय म्हणताय? साठी जेव्हा ते भूमिपूजन झालं तेव्हा तो खड्डाच होता का? पहिल्यांदा जेव्हा भूमिपूजन केलं तुम्ही तेव्हा हे होती हिल होती त्यालाच मेजर खर्च झाला दिसतोय. त्याला मेजर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रिदेव अर्थात भगवान श्री दत्तात्रय, आणि ह्या दत्तात्रयांचं मंदिर खालापूर तालुक्यातल्या खानाव या आदिवासी वाडीमध्ये उभारलं गेलेलं आहे. हा आता आपण जी भगवी पताका, भगवी जो ध्वज पाहिला असेल, हा आहे खानाव आदिवासी वाडी या ठिकाणी हे भव्य असं मंदिर उभारलेलं आहे. 2 दिवसापूर्वी दत्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी पार पडला. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा या ठिकाणी पार पडला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. कुंडली कवरदेचा जयघोष करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदिवासी वाडीमध्ये इथला समाज हा आता पुढारला पाहिजे, सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे आणि भक्तीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती असेल, त्यांचं एकूणच राहणीमान उंचावलं पाहिजे. यासाठी देवाच्या चरणी तिथून आपण नतमस्तक होऊन आपली वाटचाल करावी, असा हा भक्तिमय वातावरणातला हा सोहळा नुकताच पार पडला. अतिशय मोठा हा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. या गावातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांचं कायमस्वरूपी नाव घेतलं जातं ते युवकांचा उद्याचा चेहरा भूषण पाटील यांनी पुढाकारातून हे भव्य असं मंदिर उभारलेलं आहे. आपल्या गावासाठी, आपल्या गावातल्या पीडित, वंचित, आदिवासी यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, ही भावना त्यांनी जोपासली आणि गावकऱ्यांसाठी त्यांची इच्छा असताना हे असं भव्य छानपैकी मंदिर त्यांनी उभारलेलं आहे. अतिशय म्हणजे मन असं प्रसन्न होतं. मंदिर इथं या ठिकाणी पाहिल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर मन असं तितकं प्रसन्न होऊन जातं की खऱ्या अर्थाने भूषण पाटील यांनी जे उभारलंय, जे काम केलंय, त्याची पोचपावती या गावात फिरताना आपल्याला बघायला मिळते. आपल्यासोबत आदिवासी आपले बांधव आहेत. काका, मला सांगा, रामचं मला सांगा, कसलं मंदिर आहे आणि काय फरक काय पडला गावात मंदिर उभारताना? फरक काय नाही पडला साहेब, त्याच्यात त्याने दत्ताची मुंदर दत्तात्रयांची मूर्ती बसवली. आता मग गावात चांगलं वातावरण झालं ना? आता वातावरण चांगलं, म्हणजे एकत्र झाले सगळे, सगळं गाव एकत्र आलं. मग आधी इथं काय होतं? काहीच नव्हतं. मग तुम्ही सगळ्यांची इच्छा होती की इथं मंदिर अख्ख्या गावाची इच्छा केली, गावाची पण वाडीची पण इच्छा एकच केली. अच्छा. तेव्हा ते हे आता रोज पूजा बिजा सगळी होती. आता तुझ्या साहेब तुझ्या पुढे गेले ते. हा ना. परवा 2 दिवसात कार्यक्रम कसा झाला? कार्यक्रम लय भारी झाला तो. हा ना, बाहेरचे आले ते घाटावर. सगळे आलते ना, पण आता सगळे एकत्रच सगळे. आता सगळे येतून सगळे म्हणजे कशी एकच हाताने कशी जेवतात
अशी व्हायला पाहिजे हो. सगळी वाडी आता एक आली. हा, एकत्र. बरोबर आहे. बघा ही त्यांनी भावना व्यक्त केली आहे की कशा प्रकारे ह्या मंदिराने भूषण पाटील यांनी जे काही मंदिर उभं केलं त्यांनी गाव कसं गाव एक आलं, सगळ्यांना एकत्र आणलं. हा, यांनी पण त्यांना सपोर्ट दिला आणि हे ते पण आता यांना सपोर्ट देतात. इतका मोठा खर्च आजच्या ह्याच्यात कोण करत नाही, परंतु कुठेतरी एक वीट देतो, कोणतरी डबर देतो, कोणतरी काहीतरी कळस देतो, परंतु भूषण पाटील यांनी अख्खं मंदिरच उभं केलेलं आहे. या आपण आता मंदिर बघूया नेमकं अशा प्रकारे मंदिर असणार आहे, तर तुम्हाला दाखवतो मी. अजून 2-3 माहिती मी म्हणेन मी तर एक माध्यम आहे फक्त. बाकी सगळी ही दत्तांची कृपा. जे मंदिर उभं राहिलं तर त्यांच्या कृपेनेच राहिलंय. संपूर्ण आमची आदिवासी वाडी जी जास्त करून बैठकीला जात असते, त्या माध्यमातून त्यांनी इच्छा प्रकट केली आणि त्यांनी इच्छा प्रकट झाल्यानंतर लगेचच आम्ही सर्वजण कामाला लागलो. याच्यामध्ये सर्व नागेश्वर नगर मधील आमचे सर्व आदिवासी बांधव जागा घेण्यापासून तर मंदिर उभं राहण्यापर्यंत माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्याच कष्टाने मी म्हणेन हे मंदिर आज इथं उभं आहे. 2 वर्षापूर्वी तहसीलदार माननीय श्री FG तांबोळे साहेब आणि त्याचप्रमाणे आपले मंडळ अधिकारी तुषार कामत हे इथं होते आणि त्यांना मी अशी संकल्पना मांडली की इथं पूर्ण आपला एक फॉरेस्टचा भाग आहे आणि त्याच्यानंतर आपली आदिवासी वाडी चालू होती. त्यानंतर 3-2चे प्रस्ताव पण आम्ही तेव्हाच चालू केले आणि त्या माध्यमातून जेव्हा आम्ही हळूहळू आले तर असं आम्हाला जाणवलं की इथे एखादी जर का पारमार्थिक वास्तू जर का निर्माण केली तर हा जो समाज आहे जो नशेच्या आहारी गेलेला आहे किंवा अजून कोणत्या गोष्टी करत असेल ज्या विनाशकारी आहेत, समाजाला हितकारक नाही आहेत, तर त्या माध्यमातून मग साहेबांनी सुचवलं की तुम्ही इथं एक मंदिर उभारलं तर ह्या सगळ्या ज्या आदिवासी बांधव आहेत ते परमार्थाकडे त्यांचा कल वाढेल आणि त्या माध्यमातून नक्कीच ही जी पुढची पिढी आहे ती सुधारेल असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं आणि त्या माध्यमातून आम्ही या मंदिराची आता उत्पत्ती झालेली तुम्हाला दिसत आहे. खरं म्हणाल तर इथं खूप मोठ्या प्रमाणात टेकडी होती. टेकडीला आम्हाला कटिंग फिलिंग करायलाच जरा जास्त खर्च झाला. जो माझा स्वतःचा आर्थिक बजेट होता तो तिथं कुठेतरी तो कोलमडला आणि मग नंतर जसं जसं आम्ही जेवढं शक्य होईल ते तुमच्या आता नजरेस इथं उभा आहे, पण येणारा भाग पण जो आहे तो 2-3 महिन्यातच इथं सभामंडप पूर्ण होईल आणि उर्वरित काम संपूर्ण पूर्ण होऊन मग आमचे नेते माननीय श्री सुधाकर भाऊ घारे असतील, माननीय श्री तटकरे साहेब असतील, या नेत्यांना इथं बोलवून मी या मंदिराचं संपूर्णपणे उद्घाटन करणार आहे. निश्चितच त्यांनी जसं मी तुम्हाला बोललो की एकट्या दुकट्याचं हे काम नाही, ह्याच्यामध्ये बहुसंख्य माझे जे मित्रमंडळी आहेत, अंकितजी साखरे असतील, माननीय श्री शेखरजी पिंगळे असतील, अजून बरीच व्यापारी मंडळी याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे. जेव्हा मी मुख्य या मंदिराचा सभामंडप पूर्ण होईल तेव्हा जे उद्घाटन करणार आहे त्या मंडपाचं उद्घाटनावेळी मी सर्वांनाच बोलवून त्याचं यथोचित इथं सत्कार आणि स्वागत करणार आहे आणि मग तेव्हा आपण सर्वजण बघाल तो सोहळा दैत्यमान असेल. तिथं एकदम डोंगरासारखी जागा होती, मोठे मोठे दगड होते. भूषणभाई पाटील यांनी मंदिर बांधायचा ठरवला. गावाले महिलांची इच्छा होती की मंदिर व्हावं इथं, पण येतात सांगतात मंदिर बांधून देतो, इथं मंदिर व्हायला पाहिजे, नाही होत. तर भूषणभाई पाटील आले की मी मंदिर बांधून देतो तुम्हाला. महिलांची इच्छा होती, भरपूर जणांची तरुण मंडळी आहे, ते बोलली ही जागा योग्य आहे. तर भाईंनी आले तर बघितली जागा, विकत घेतली स्वतःहून, नंतर पोकलन लावली, ते डोंगर फोडून ही जागा सपाट बनवली. तेव्हा आता हे मंदिर बनवलं. तर बघतायच तुम्ही मागे दत्ताचं राजस्थानला जाऊन मूर्ती आणली, स्वतः भाई होते सोबत.
गावात पूर्वी मंदिर नव्हताच का? नाही, पूर्वी काहीच नव्हतं इथं. आता ही ह्यांचीच जागा आहे, हे आहेत त्यांची, हा. विष्णू आहे त्यांचं नाव, ह्यांचीच जागा आहे. ह्यांनी आम्हाला सहकार्य केला आणि जागा दिली. परवाचा कार्यक्रम कसा आला? एकदम मस्त झाला. आहे ना? परवा कार्यक्रम एकदम मस्त झाला, बरीचसे चांगला झाला. पालखी फिरली गावात. पण मंदिरावर आता फरक पडेल ना गावात? हा, आता फरक पडेल. व्यसन तर गावात कोण करत नाही पोरं, फक्त आहे 2-4 जण, ते पण आता काहीतरी मंदिराला बघून थोडं कमी करतील. हे सोलार आहे, सोलार पॅनल सूर्यावरती चार्ज होणार आहे. आणि ते आपण इथं दत्ताचं मंदिर जेव्हा आपण बांधलं तेव्हाच आपण ते सौर ऊर्जेवरचं जे पॅनल आहे ते इथं लावलेलं आहे. याची संपूर्ण रात्रभर लाईट्स असते आणि सकाळी ऑटोमॅटिक ती कट होते. अच्छा. बाकी गावात पाण्याचा काय विषय किंवा बाकी काय लाईट? पाण्याचे आता आम्ही स्वतंत्र 2 स्कीम चालू केल्या. जलजीवनची जी स्कीम अर्धवट होती त्याच्यामध्ये पण आम्ही 7 HP ची मोटार टाकून संपूर्ण आदिवासीवाडीमध्ये पाणी येत आहे इथं नागेश्वर नगरमध्ये. आणि त्याचप्रमाणे आमचं खानाव गाव आहे तिथे सुद्धा एक 7 HP ची मोटार जी आम्ही स्वतंत्र बोरिंगनी त्याला पण सोलर पॅनल टाकून आता 3 दिवस झाले ती स्वतंत्र योजना सुद्धा चालू केलेली आहे.